नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आजची परिस्थिती काय आहे बघा. पाकिस्ताननी मध्यस्थी केलेली आहे इराण आणि अमेरिका यांच्यामधलं युद्ध थांबवण्यासाठी. एकमेकांना एकमेकांचे पॉइंट्स दिले आणि त्याच्यानंतर ट्रम्प यांनी सांगितलं की ही जी काही संभाषणं झाली त्याच्यावर आधारित म्हणून मी सध्याला गोळीबार थांबवतो आहे, म्हणजे युद्ध थांबवतो आहे. आता ह्याच्यानंतर परत एक गदारोळ झाला की पाकिस्ताननी त्याच्यामध्ये कशी चलाखी केलेली आहे, ह्याच्या अनेक कथा आता बाहेर यायला लागल्या आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे इस्रायलने जोरदार आक्षेप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की इराणतर्फे जे लेबनॉनचे पॉइंट्स टाकले गेले, त्याला इस्रायलने आक्षेप घेतलेला आहे आणि इस्रायलने म्हटलेलं आहे की पाकिस्तान सारखा देश हा याच्यामध्ये मध्यस्थ असू शकत नाही. म्हणजेच जर का पाकिस्तानला याच्यातून मध्यस्थ म्हणून बाहेर काढायचं असेल तर नेमका दुसरा देश कुठचा याच्यावरती आता ट्रम्पना विचार करावा लागेल. या सगळ्याच्या संदर्भाने मी एक व्हिडिओ केलेला होता 31 मार्च रोजी आणि त्याच्यात मी म्हटलेलं होतं की पाकिस्तानने जरी मध्यस्थी केली असली, मग ते उठून चीनला गेले, चीनचं त्याच्यावरचं काय म्हणणं आहे ते ऐकून वगैरे ही सगळी प्रोसेस मी सांगितली होती आणि तेव्हा मी एक सूचना दिलेली होती की जे.डी. व्हॅन्स हे या वाटाघाटींसाठी पाकिस्तानात येणार अशी बातमी दिली जाते आणि तसं झालं तर जे.डी. व्हॅन्स यांच्या राजकीय भवितव्यासाठी ती एक कसोटी ठरेल. याचं कारण वाटाघाटी जर का असफल झाल्या तर त्या असफल होण्याचं सगळं खापर जे आहे ते ट्रम्प जे.डी. व्हॅन्स यांच्या माथ्यावरती मारतील. म्हणजेच जर का दोन शक्यता उद्भवतात मित्रांनो. एक पहिली गोष्ट म्हणजे मिड टर्म पोल्स म्हणजे या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत हाऊस रिप्रेझेंटेटिव्हसाठी त्याच्या अगोदरच ट्रम्पना हलवा आणि जे.डी. व्हॅन्स यांना अध्यक्ष होऊ द्या असं म्हणणारा एक अतिशय स्ट्रॉंग प्रवाह अमेरिकन राजकारणामध्ये दिसतो आहे. तेव्हा जे.डी. व्हॅन्स जर का ह्या बोलण्यांमध्ये असफल झाले तर मग ट्रम्प यांना बाजूला करून त्यांच्या हातामध्ये राष्ट्राध्यक्षाची सूत्र देण्याची परिस्थितीच निर्माण होणार नाही, हा ट्रम्प यांचा होरा असू शकतो. आणि नंबर 2, 2028च्या निवडणुकीसाठी जे.डी. व्हॅन्स यांचं नाव निश्चितच पुढे येऊ शकणार नाही. समजा जरी मिड टर्मसाठी ट्रम्प यांना बाजूला करायचं नाही असा निर्णय झाला पक्षाचा, तर जे.डी. व्हॅन्स यांच्यासाठी 2028 ची दारं सुद्धा बंद होऊन जातील. तेव्हा असा हा एक डेडली खेळ ट्रम्प यांनी खेळलेला होता आणि जे.डी. व्हॅन्स यांचं नाव पुढे केलेलं होतं. तेव्हा व्हॅन्स यांना आता ही सगळी बोलणी हँडल करू देत असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि आता पुन्हा पुन्हा परत एकदा जे.डी. व्हॅन्स यांचं नाव पुढे येतंय. त्याला एक वेगळी अजून एक झालर सुद्धा आलेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे 2-3 दिवसापूर्वीच पोप यांनी या सगळ्या वाटाघाटींच्या निमित्ताने काही मल्लीनाथी केलेली आहे आणि त्याच्यावरती अमेरिकेने आता आणि इस्रायल दोघांनीही नरमाईचं धोरण स्वीकारून संपूर्ण जगाला संकटाच्या खाईत टाकणारं हे जे युद्ध आहे ते फार लांबवू नये अशी इच्छा व्यक्त केलेली आहे. त्याच्यावरती सुद्धा अमेरिकेमध्ये जोरदार आक्षेप घेतला जातोय. एकदा पोप यांनी ही जी भूमिका घेतलेली आहे तिच्या सोबत अमेरिकेमधले जे कॅथॉलिक्स आहेत ते लाईन अप झालेले आहेत. जे.डी. व्हॅन्स हे स्वतः धर्मांतरित होऊन ते कॅथोलिक झालेले आहेत आणि मग ह्या चर्चांची सूत्र ही जे.डी. व्हॅन्सच्या हाती देत असताना ट्रम्पनी तो सुद्धा डाव साधलाय की काय असा आपण प्रश्न विचारू शकतो. म्हणजे पोप कॅथॉलिक ह्यांचे जे सगळ्यात मोठे धर्मगुरू असे मानले जातात, त्या कॅथॉलिक पंथाचा स्वीकार केलेले जे.डी. व्हॅन्स जर का बोलणी हँडल करणार असतील आणि त्याच्यामध्ये ते अपयशी झाले, तर मग ट्रम्प यांच्या माथ्यावरती तो सुद्धा डाग लागणार नाही, की ठीक आहे तुम्ही त्यांचं ऐकलंच नाही असं होणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला ट्रम्प यांचे जे मागा म्हणून जो गट आहे म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन त्याच्या मागे व्हाईट अँग्लो सॅक्सन प्रोटेस्टंट हा ग्रुप असतो. तेव्हा प्रोटेस्टंट विरुद्ध कॅथोलिक असं एक छोटंसं अमेरिकेमध्ये सुद्धा थोडेफार ते मतभेद आहेतच.
आजच्या घडीला प्रोटेस्टंट हे स्वतःचा होल्ड पार्टीवरचा सोडायला बिलकुल तयार नाही, ट्रम्पवरचा तयार नाहीयेत. त्यांना विरोध करताना दिसतायत ते हे कॅथोलिक दिसतायत आणि त्याच्या मागे पोप ह्यांचं हे विधान आलेलं आहे. तेव्हा हे सगळी जी झालर आहे ती लक्षात घेतली तर 31 मार्चच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी जे म्हटलेलं होतं, की जे.डी. व्हॅन्स हे ट्रम्प यांच्या सापळ्यामध्ये अलगट पकडले जातील. हे जी माझी अटकळ होती ती आज जवळ-जवळ 11 दिवसांनी पुन्हा एकदा खरी होताना दिसते आहे. त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. ह्याच्यानंतर माझा जो जुना 31 मार्चचा व्हिडिओ आहे तो यालाच लागून टाकते आहे. दोन्ही व्हिडिओ जर का तुम्हाला आवडले असतील तर लाईक, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू ठेवा. एक लक्षात ठेवा, की येशा पृथ्वीवरती आम्ही जी प्रेडिक्शन्स देत नाही आम्ही, परंतु एक राजकीय अंदाज आहे, तर्क आहेत. तो तर्क जेव्हा खरा होतो किंवा सुसंगत होता असं दिसतं, तेव्हा अर्थातच जितका मला आनंद होतो तितकाच श्रोते म्हणून तुम्हाला सुद्धा होत असेल याची मला खात्री आहे. तेव्हा सहकार्य मात्र जरूर चालू ठेवा. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. ट्रम्प स्वतःच एका खड्ड्यात पडलेले आहेत. ही बाब आता निर्विवाद झालेली आहे. इराणवरती त्यांनी अशा प्रकारे हल्ला करायला नको होता. त्यांना असं समजूत करून दिलेली होती, की व्हेनेझुएला सारखं हे ऑपरेशन सुद्धा आपण फिनिश करणार आहोत आणि गेल्या 70 वर्षामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये जे तुमच्या विरोधकांना करता आलं नाही, तुमच्या आधीच्या अध्यक्षांना करता आलं नाही, ते तुमच्या हातून घडू शकतं. ही अली खामेनीची जी राजवट आहे, ती तुम्ही उलथवू शकता आणि तुमचं नाव इतिहासामध्ये त्याच्यामुळे नोंदलं जाईल. या प्रलोभनामध्ये ट्रम्प यांनी आक्रमणाचा निर्णय घेतला आणि ते आता त्याच्यामध्ये पूर्णपणे फसलेले आहेत. तो एक वेगळा विषय आहे. पण आता त्याच्यातून बाहेर पडायचं तर मार्ग एकच आहे, सन्माननीय समझोता. कारण दोन्ही पक्षांच्या लक्षात आलेलं आहे, की रणांगणावरती हा प्रश्न सोडवता येत नाही. तेव्हा सामोपचारांनी सोडवण्याची गरज आहे आणि त्यासाठी ट्रम्प यांनी दुहेरी प्रयत्न चालवलेले आहेत. त्यामध्ये पाकिस्तानला पुढे करून त्यांनी सौदी, इजिप्त आणि यांना आपल्या देशामध्ये बोलवलं आणि त्यांची एक मीटिंग घेतलेली होती. त्याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ केला होता. ती मीटिंग संपताच पाकिस्तानचे मंत्री हे चीनमध्ये गेलेले आहेत. तेव्हा जो काही तोडगा ह्या देशांनी सुचवला असेल त्याच्यावरती चीनचं म्हणणं काय आहे ह्याचा फीडबॅक घेऊन पाकिस्तानचे मंत्री येतील. तेव्हा हा एक मार्ग सुरू करून दिलेला आहे ट्रम्पनी आणि पाकिस्तानवरती जबाबदारी टाकलेली आहे, की तुम्ही इराणशी बोला आणि हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. तेव्हा पाकिस्ताननी पहिली स्टेप घेतलेली आहे. दुसरी स्टेप म्हणून चीनकडे प्रयाण केलेलं आहे. आता तिसऱ्या स्टेपमध्ये काय होणार आहे, तर प्रत्यक्ष अमेरिकेचे जे अधिकारी आहेत, ते इस्लामाबादमध्ये जातील. इराणचेही मंडळी तिथे येतील अशी अपेक्षा आहे आणि असं जर का झालं तर मग ह्या वाटाघाटींना मूर्त रूप देण्याचं आणि त्याच्यामधून तोडगा काढण्याचं काम पाकिस्तानला कदाचित करता येईल. सर्वत्र कदाचित हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. कारण इतके जर आणि तर आहेत, की एका बैठकीत किंवा एका फेरीमध्ये कुठलाही तोडगा यशस्वीपणे येईल याची कोणी हमी देऊ शकत नाही. पण हे सगळं करत असतानाच ट्रम्प यांना आपलं राजकीय भवितव्य काय आहे त्याची पूर्ण जाणीव झालेली आहे. एक निर्णय चुकीचा झाला आणि त्यातून कुठून कुठे गोष्टी गेल्या याचा तुम्ही विचार करू शकता. तेव्हा ट्रम्पची पहिली प्रायोरिटी काय आहे तर त्यांना 4ही वर्ष अध्यक्ष पदाची त्या पदावरती राहायचं आहे. त्यांना ऑक्टोबरमध्ये भीषण पराभव झाला रिपब्लिकन पक्षाचा म्हणून बाजूला व्हावं लागतंय ही नामुष्की नको आहे. तेव्हा त्यांनी काय करावं? लक्षात घ्या, की जर का ट्रम्प यांना बाजूला व्हायची पाळी आली, तर अध्यक्ष कोण होणार? अमेरिकेच्या घटनेनुसार अध्यक्ष होणार आहेत जे.डी. व्हॅन्स. आणि हे जे.डी. व्हॅन्स जे आहेत, ते ठामपणे एक वाक्य आपल्याला ऐकवत होते गेली काही महिने. ते वाक्य असं होतं, की अमेरिकन प्रशासन आता जूनच्या महिन्याला होला हो करणार नाही, नाहीला नाही करणार नाही.
याचा अर्थ असा की अमेरिकेचं धोरण ज्यू ठरवणार नाहीत याची ग्वाही जेडी व्हॅन्स देत होते. तेच हा त्याचा सार आहे, हे त्याचं गर्भित सार आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की इथून पुढे अमेरिका इस्रायल त्याप्रमाणे याचा गर्भित अर्थ असा होता की इथून पुढे अमेरिका इस्रायल सांगतंय आणि त्या मार्गाने जाईल याची काहीही हमी नाही. आमचं हित ज्याच्यात असेल ते स्टेप्स आम्ही घेऊ, ती धोरणं आम्ही राबवू, असं जेडी व्हॅन्स जाहीरपणे सांगत होते. आणि ते का सांगत होते? कारण एक प्रकारे ट्रम्प हे ह्या भोवऱ्यामध्ये खेचून घेतलेले दिसत होते त्यांना आणि म्हणून गेले काही महिने ते ही ताकीद देत होते. तेव्हा रिपब्लिकन पक्षामधला हा जो एक मोठा गट आहे की आपण इस्रायलचं ऐकण्याची गरज नाहीये, अमेरिकेने स्वतःचं धोरण ठरवावं, ह्यांचा आवाज अतिशय दमदार झालेला आहे या क्षणी. आणि अर्थातच त्यांचं नेतृत्व हे पदसिद्ध अधिकाराने जेडी व्हॅन्स यांच्याकडे गेलेलं आहे. तेव्हा ट्रम्प यांनी एक खुबीनी खेळलेली आहे की पाकिस्तानमध्ये जेव्हा केव्हा इराण सोबत वाटाघाटी होतील त्याचं नेतृत्व हे त्यांनी आता जेडी व्हॅन्स यांच्या हातामध्ये दिलेलं आहे. आजपर्यंत वाटाघाटींसाठी कोण जात होतं ट्रम्पकडून? कुशनर जात होते, जे त्यांचे जावई आहेत, आणि विटकॉफ जात होते, जे त्यांचे उद्योगधंद्यामधले जवळचे सहकारी मानले जातात. हे दोघे जण वाटाघाटींसाठी जात होते. तिथे काय घडलं ते ट्रम्प यांच्या कानावर घालत होते आणि त्यानुसार निर्णय घेतले जात होते. परंतु कदाचित ट्रम्प यांना आता जाणीव झाली असेल की या दोघांनी सुद्धा आपल्याला वस्तुस्थितीची जाण करू दिली नाही. कदाचित त्यांना स्वतःलाच नव्हती, त्यामुळे तो जो फीडबॅक आहे तो ट्रम्प पर्यंत पोहोचला नसेल. वस्तुस्थिती काय आहे ह्याची आपण केवळ आता कल्पना करू शकतो. पण विटकॉफ आणि जॅरेड कुशनर ह्या दोघांना याच्यामधून बाहेर काढलं गेलेलं आहे या वाटाघाटीच्या प्रोसेसमधून. आणि ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे जी आजपर्यंत कोणीही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली नाहीये. या सगळ्या वाटाघाटींचं नेतृत्व जर जेडी व्हॅन्सकडे गेलं असेल तर या वाटाघाटींमधून इस्रायल बाजूला केला गेलेला आहे. ही दुसरी ब्रेकिंग न्यूज आहे. कारण इराणशी समझोता करायचा तर पायात पाय घालणारा इस्रायल आहे. म्हणजे अमेरिकेला जो काही समझोता करायचा आहे त्याच्यामध्ये खोडा कोण घालतोय? तर इस्रायल घालत होता आतापर्यंत. तुम्हाला आठवत असेल की ट्रम्प यांनी जेव्हा जेव्हा शांततेचे मेसेज दिले तेव्हा तेव्हा इस्रायलने अधिकाधिक आक्रमक असे हल्ले करून दाखवलेले होते. आणि एका बाबतीत तर ट्रम्पने त्यांच्याकडून आय एम सॉरी म्हणून सुद्धा घेतलेलं होतं. पण प्रकरण तिथे थांबलं नाही. नेतान्याहू हे अधिक आक्रमकपणे वागताना दिसतायत. तेव्हा या प्रोसेस मधून पहिला इस्रायलला बाजूला केला म्हणजे इराणला काय म्हणायचं आहे हे इस्रायलच्या तोंडातून आपल्याला ऐकायचं नाही, हे ट्रम्पनी सूचित केलेलं आहे. जेडी व्हॅन्स जे काय सांगतील त्यानुसार आता निर्णय कदाचित घेतले जातील. ही ट्रम्पची सावधगिरीची खेळी आहे. तेव्हा आता जर का वाटाघाटी यशस्वी झाल्या तर अर्थातच श्रेय हे सिटिंग प्रेसिडेंटचं असतं. पण त्या अयशस्वी झाल्या तर त्याची माळ ही जेडी व्हॅन्सच्या गळ्यात बांधली जाईल. त्या जेडी व्हॅन्स वरती जी जबाबदारी टाकली गेलेली आहे ती ते नीट पार पडतील अशी आपण आशा करूया. कारण त्यांना सुद्धा त्याच्यामधले खाचखळगे जे आहेत त्याची जाणीव असणार. आणि व्हॅन्सना सुद्धा खड्ड्यात ढकलण्यासाठी अनेक मंडळी तयार असतील. जशी ट्रम्पना ढकलण्यासाठी उत्सुक आहेत तशी व्हॅन्सला सुद्धा ढकलण्यासाठी उत्सुक आहेत. दोघांचेही कॉमन शत्रू आहेतच. त्यामुळे हा जो अंतर्गत कलह आहे, संघर्ष आहे, तो आता कसं रूप घेईल ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. एक बाब मात्र निश्चित आपण म्हणू शकतो की किमान आपण चुकलो ह्याची कुठेतरी नोंद ट्रम्प यांनी घेतलेली आहे. आणि ही बाब ही स्वागतार्ह आहे असं मला वाटतं. कारण आपण चुकलो हे मान्य केलं तर माणूस सुधारायचा प्रयत्न करतो. चुकलोच नाही असं वाटलं तर सुधारण्याची परिस्थितीच येत नाही. तेव्हा ही एक स्वागतार्ह बाब आहे. ह्याच्यातला फक्त काटा जो आहे, खडा जो आहे तो अर्थात पाकिस्तान आहे. पाकिस्तान ह्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचे डबल गेम्स खेळेल
हे आताही सांगता येत नाहीये. आता सुद्धा पाकिस्तानी माणूस चीनमध्ये गेलेला आहे. तेव्हा चीनचा निरोप जो आहे तो पाकिस्तानच्या तोंडून अमेरिकेपर्यंत जाणार आहे. अर्थात चीनने सुद्धा ही खबरदारी घेतली पाहिजे की आपलं जे म्हणणं आहे ते ठीक ट्रम्पच्या कानापर्यंत पोहोचवण्याचे इतर मार्ग ट्रम्पकडे त्यांनी स्वतः ओपन ठेवले पाहिजे आणि चीनने त्याचा वापर सुद्धा केला पाहिजे. हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.